एकतर्फी करून टाकला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 4 विकेट इथे गमावल्या गेल्या, 0 धावांवरती 4 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर त्या ओव्हरमध्ये आलेली फक्त एक सिंगल धाव, तिथेच मंगलमूर्ती संघाने एक मोठी पकड त्या मॅचवरती बनवली होती आणि तिथून मात्र थोडा प्रतिकार रवी घुलेने मात्र तिथे केला. चांगली खेळी रवी घुलेने, वन साइड केली, पण रवी घुले बाद झाल्यानंतर मात्र इतर फलंदाजांना जास्त मोठा प्रभाव तिथे टाकता आला नाही. गोलंदाजाने बाजी तिथे मात्र मारली आणि मंगलमूर्ती इलेव्हनला सामना मात्र एकतर्फी करून दिला. मॉर्टर ट्रॉफीचा अगदी दिमागदार सोहळा आणि पहिलीच मॅच अगदी चुरशी झाली. पहिल्याच मॅच मध्ये एक नेत्रदीपक खेळ सर्व खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅचचा खेळ मैदानामध्ये सुरू होतोय. एका बाजूने धीरेन शहा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः रहीम इलेव्हन संघाला बॅटिंग साठी प्राचारण केलं. मॉर्टर ट्रॉफी म्हटलं तर एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि यावर्षी देखील एक वेगळा उपक्रम मात्र या ठिकाणी घेतला गेला. खरं तर महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली स्पर्धा असेल जिथे तुम्हाला क्वालिफायरच्या मॅच खेळाव्या लागतील. क्वालिफायर होऊन 2 संघ मात्र टॉप 8 मध्ये दाखल होतील आणि तिथे 6 तारखेला त्यांचा एक नेत्रदीपक खेळ देखील आपल्याला याच मैदानामध्ये पाहायला मिळेल. सिंहगड वॉरियर्स आणि यानंतरचा सामना असणार आहे मंगलमूर्ती इलेव्हन. दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. न सांगता दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. या स्पर्धेसाठी आपल्याला पाहिलं तर विशेष सहकार्य त्यांच्याकडनं लाभलं ते आमचे सन्मान्य परीक्षित भैया थोरात, युवा उद्योजक, त्याचबरोबर पाटीलवाडा चुलीवरचं जेवण विनीतजी कलाटे यांचं देखील विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळालं. टॉस जिंकला होता तो धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशनने टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी एक खेळाडू पाठवून द्या. रहीम इलेव्हन बॅट्समन नेम स्वप्नील भारेराव आणि स्वप्नील सातव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर कासिफ संगम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती असेल स्वप्नील भारेराव, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील सातव. मॅचला सुरुवात कासिम गोलंदाजी मार्कवर. मॉर्टर ट्रॉफी दुसरा सामना क्वालिफायरचा मैदानामध्ये सुरू होतोय. पहिला चेंडू कासिमचा इथे पॉइंट मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र चेंडूने चकवा दिलाय आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूची सुरुवात 4 धावांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार. मॉर्टर ट्रॉफीचा तरार सुरू झाला. मगाशी आपण मॅच सुरू झाली त्यावेळेस पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती आणि ते पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. कासिफ संगमच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती स्वप्नील भालेरावने खेळलेला चौकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. पॉइंट मधनं चेंडूला मात्र दिशा दाखवली. चेंडू सीमा पार केला. फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू मात्र थांबवलाय. रन मात्र इथे नाही. अगदी अनेक मोठमोठे पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. लोकल हाफ गटासाठी 1,01,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 51,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी असेल. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत खेळला. फटका फसला. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं त्याने प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्न मात्र फार चांगला होता. झेल मात्र होऊ शकला नाही. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. पहिलं पारितोषिक तब्बल 1,01,000 रुपयाचं, द्वितीय पारितोषिक 51,000 रुपयाचं. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, कॅश प्राइज 2,000. मॅन ऑफ द मॅच या
फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही स्पर्धा खेळायला पाहायला मिळेल. ओपन हाफ साठी जवळपास 2,22,222 रुपयाचं पारितोषिक असेल प्रथम क्रमांकाचं. तर द्वितीय क्रमांकाचं 1,11,000 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी इथे देखील टू व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द मॅच पूर्णपणे सुपर 8 साठी असतील. आणि एक सुंदर स्पर्धा आपल्याला तुम्हाला इथे पाहायला मिळते. या स्पर्धेचा अगदी गवगवा अगदी पूर्ण पुणे नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची आतुरता पाहायला मिळेल. फटका जोरदार चांगला फटका, बाउन्सर चेंडू होता, अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्वप्नील सातवच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार. मगाच्या मॅच मध्ये विकेटची लढ लागली होती, या मॅच मध्ये षटकार चौकारांची लढ लावली आहे. फटका खेळला आपण इथे झेल टिपला आणि ते पहिला फलंदाज मात्र बाद. अजिंक्य सुंदर झेल मात्र अजिंक्यने टिपला आणि तिथे फलंदाज मात्र बाद होतोय. आज अनेक दिग्गज संघ मैदानामध्ये दाखल होतील आणि त्यांचा खेळाचं प्रत्यक्षिक आपल्याला नक्की पाहायला मिळेल. MM ऑटोस्टिक आयोजित वॉटर ट्रॉफी 2025 हा सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आधारस्तंभ म्हणून आमचे चंद्रकांतदादा पाटील, आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ उच्च तंत्र शिक्षा तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी मात्र फार मोठं योगदान दिलं. त्याचबरोबर विशेष सहकार्यामध्ये आमचे परीक्षित भैया थोरात या उद्योजक मात्र सहकार्य आपल्याला लाभलं. त्याचबरोबर पाटील वाडा चुलीवरचं जेवण देखील फार मोठं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी दिलं. विनीतजी कलाटे यांचे देखील मनापासून धन्यवाद. मॉडर्न ट्रॉफीचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. कासिम संगम अगदी पहिला चेंडू चौकाराला षटकार देखील खेळला गेला होता. हिम्मत हारली नाही, पुन्हा एकदा उभा राहिला आणि तिथे विकेट मात्र मिळवली. स्वप्नील सातवला मात्र डगआउटला पाठवलं. नवीन बॅटर परेश कांबळे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. पॅरिस आणि ते पॅरिस साठी हा पहिला चेंडू मात्र उसळता होता. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा, 11 रन ऑन स्कोर बोर्ड. विशेष सहकार्य देणारे आमचे नामदेव पाटील, त्याचबरोबर लेजंड स्पोर्ट्सवेअर पार्टनर मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचे आयोजक रोहनदादा चौगुले, MM ऑटोस्टिकचं मात्र एक सुंदर आयोजन नियोजन. संपूर्ण MM ऑटोस्टिकची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी अगदी अहोरात्र झटली आणि ही स्पर्धा अगदी पाहिलं तरी का उंचीवरती पोहोचवण्याचं काम मात्र त्यांनी केलंय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रथमेश गोसावी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. या खेळाडूंनी अगदी हा हंगाम मात्र गाजवलाय. MM मॅकोस्टिक यांचं मात्र एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण वॉटर ट्रॉफी दरम्यान पाहतोय. प्रथमेश गोसावी आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू प्रथमेशचा, दिशा खराब होती, त्या चेंडूला मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिला चेंडू अगदी स्टंप लाईन मध्ये प्रथमेशने टाकला. पहिल्या चेंडूवरती फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण स्वप्नील वालेरावने मात्र या चेंडूला अगदी अलगदरित्या अगदी सोप्या पद्धतीने खेळून काढलं. 4 धावा वसूल केल्या. परत एकदा यावेळेस तोच चेंडू होता, यावेळेस फटका फसला, दांडी गुल, फलंदाज बाद.
प्रथमेश गोसावीची मात्र एक सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि पुढचा चेंडू परत त्याने स्टंप लाईन मध्ये टाकला. यावेळेस मात्र स्वप्नील भालेरावला हा चेंडू खेळता आला नाही आणि ते क्लीन बोल्ड. फलंदाज मात्र बाद झाला. 15 धावांवरती दुसरा बॅटर मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अनिकेत ताकवणे नवीन बॅटर मैदानामध्ये. पंधरा धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अनिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये. आता मात्र अनिकेतला देखील मोर्चा सांभाळावा लागेल. 2 विकेट इथे गमावल्या गेल्या. पार्टनरशिपची गरज आहे. एक मोठी पार्टनरशिप आणि धावांचा पाऊस देखील मैदानामध्ये पडणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच. या फॉर्मॅट मध्ये येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला हात खोलूनच मैदानामध्ये उतरावं लागतं. मोठे फटकेच खेळावे लागतात. पण इथे विकेट टिकवणं देखील गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रथमेश. चांगली सुरुवात प्रथमेशची आपण पाहिली. चौकार जरी गेला असेल तरी पुढच्या चेंडूवरती मात्र त्याने दबाव फलंदाजी टीमवर टाकला. विकेट मिळवली. आणि यावर्षीचा हंगाम मात्र प्रथमेशने गाजवला. चांगली गोलंदाजी आहे पूर्ण हंगामामध्ये प्रथमेशची आपण पाहिली. हा चेंडू अगदी परत एकदा शरीर भेदक मारा. रन मात्र इथे नाही. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. 15 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिला चेंडू ते आले चौकार. त्यानंतर मात्र शांतता. परीस कांबळे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. अपील अपील अपील. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा रन 16 धावा. अपील फार मोठी गेली होती कारण टप्पापर्यंत चेंडूने काही अंशी वळण मात्र घेतलं आणि त्या अंशी वळण असं वाढवतं की तो बॅटला स्पर्श करून गेलाय किंवा शरीराच्या कोणत्या तरी भागाला स्पर्श करून गेला असं प्रतीत झालं. रिव्ह्यू मात्र गोलंदाजाने घेतला नाही. कॉन्फिडेंट नव्हता तेवढा आणि तिथे मात्र हा चेंडू व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा धाव. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस मात्र एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.4 चेंडू खेळ पूर्ण झालाय. 17 धावा. 5 ओव्हरची मॅच आणि ते पाहिलं तर 17 धावा. हो 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 खोलवर टप्प्यात चेंडू होता. वेगवान चेंडू होता. गतिशील मारा. इथे मात्र प्रथमेशचा आपण पाहिला डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत प्रथमेशने खर्च केल्या. एक फलंदाज देखील बाद केला. सुरुवात पाहिली तर चौकाराने झाली होती. वाटलं होतं षटक फार मोठं होईल. धावा जास्त येतील पण प्रथमेशने मात्र जास्त धावा येऊ दिला नाही. नंतरच्या 4 चेंडू मध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या. आता शेवटचा चेंडू घेऊन परत एकदा प्रथमेश. यावेळेस हा चेंडू अगदी खेळून काढलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
21 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद 21. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 21 धावा शेवटच्या चेंडूवरती आलेला कणकणीत चौकार आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर आता विजय. गोलंदाजी मार्कवर संघाचा नेता विजय गडके, कॅप्टन विजय गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद 21 धावा. रहीम 11 संघाची एक चांगली सुरुवात पाहिली. विकेट मात्र गमावला गेला. 21 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अनिकेत ताकवाने आणि परेश कांबळे यांची मात्र एक चांगली बॅटिंग आपण मैदानामध्ये सुरू झालेली पाहिली. पण इथे या जोडीला पार्टनरशिप देखील बनवावी लागेल. तर विजय गडके अगदी इथे पाहिलं तर जोडी ब्रेकर म्हणून गोलंदाज ओळखले जातात. जेव्हा जेव्हा पार्टनरशिप तयार होण्याचा प्रयत्न करते तिथे विजय ब्रेक थ्रू मात्र मिळून देणारा गोलंदाज म्हणून नक्कीच पाहिलं जातं. यावेळेस विजय गडकेचा हा चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच तिथे मात्र टिपलाय आणि पंचांचा निर्णय पाहूया. तिथे वाट पाहिली जाईल. सुंदर झेल मात्र तिथे टिपला आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे. तिसरे पंच नक्की चेक करतील निर्णय काय येतोय. झेल टिपलाय, झेल कंप्लीट झालाय, टप्पा पडलाय, सर्व काही चेक केलं जाईल. पण प्रयत्न मात्र फार चांगला होता. अथर्वने मात्र फार चांगला प्रयत्न केला. समोरच्या बाजूला त्याला जम्प घ्यायची होती, सूर मारला, झेल त्याने टिपला देखील. अथर्व कॉन्फिडेंट आहे की हा झेल कंप्लीट झालाय, पण तरी देखील आपण टेक्निकच्या मदतीने नक्कीच पाहणार आहोत झेल टिपलाय का नाही. तिसरे पंच नक्कीच शहानिशा करतायत. पाहूया काय होतंय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अतुल रोगे सरांना आपण पाहतोय. निर्णय मात्र कळवला जाईल. मोठा ट्रॉफीचा मित्रदीपक सोहळा आज मैदानामध्ये सुरू झाला. क्वालिफायरच्या मॅचेस आपण मैदानामध्ये पाहतोय. ते 2 संघ मात्र क्वालिफायर होऊन टॉप 8 मध्ये 6 तारखेला एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. फार क्रुशियल मोमेंट आणि फार चुरशीचा निर्णय मात्र असेल, कारण इथे कॅच मात्र कंप्लीट झालाय का नाही हे पाहणं गरजेचं आहे. विकेट महत्वाची आहे आणि ते दाखवण्यासाठी मात्र हा निर्णय महत्वाचा असेल. काटेकी टक्कर मॅच आणि तेवढाच काटेकी टक्कर निर्णय मात्र इथे. निर्णयाला वेळ लागतो म्हणजे काहीतरी विचार करून निर्णय मात्र केला जाईल. झेल झालाय नाही झालाय हे पाहणं मात्र फार गरजेचं आहे, कारण दोन्ही संघांसाठी फार महत्वाची विकेट असेल. स्टिक आयोजित मॉटर ट्रॉफी 2025 चा थरार आपण पाहतो. सुंदर आयोजन नियोजन आज आपण मैदानामध्ये पाहिलंय. लेजंड स्पोर्ट्सवेअर आणि पंचांचा निर्णय आलाय फलंदाज नॉट आउट असा निर्णय आलाय आणि आताची फक्त एक सिंगल धाव. फलंदाज अनिकेत मात्र बचावला. प्रयत्न मात्र चांगला होता अथर्वचा. फार जबरदस्त प्रयत्न अथर्वने केला. प्रयत्नासाठी अगदी पाहिलं तर 100% गुण असतील. दर्शनी ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस ज्यावेळेस चेंडू हातामध्ये आला तो काही अंशी तो जमिनीला टच झाला, त्यामुळे पंचांना मात्र हा निर्णय नॉटआउटचा द्यावा लागला आणि ते अनिकेतला मिळालेलं जीवदान. पॅरिस कांबळे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. विजय खडके पहिल्या चेंडूवरती मात्र जाळं विणलं होतं. मी मगाशी जसं सांगितलं आपण विकेट टेकिंग गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मात्र विकेट
मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, चेंडू हवेत होता, अथर्वचा प्रयत्न अप्रतिम होता, पण झेल मात्र कम्प्लीट होत होता, करता आला नाही. 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद 22. त्यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, उसळता चेंडू समजू शकला नाहीये, चेंडू डॉट बॉल. खडके चांगली गोलंदाजी इथे मात्र सुरुवात केली. चाणक्य खेळाडू आहे, चाणक्य कर्णधार आहे, एक चांगली संघ बांधणी आज किरणभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाची आपण पाहतोय. 22 धावा या धावफलकावरती. परत एकदा विजय खडके गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म उर्ध विकेटचा मारा. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, सिंगल धाव. सिंगल धाव इथे मात्र घेतली गेली आणि ताकवणे शांत सुरुवात अगदी पाहिली, कारण पहिला 2 विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मात्र थोडा शांत खेळ नक्कीच केला. पॅरिस कांबळेने मात्र एक चौकार खेळला होता, पण त्यानंतर देखील पॅरिस कांबळेला मात्र इथे शांत ठेवलंय. विजय खडके अगदी सहजासहजी धावा खर्च न करणारा गोलंदाज आहे आणि तीच प्रात्यक्षिक इथे मात्र गोलंदाजीचं आपण आता या मॅच मध्ये पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये अगदी पहिल्या इनिंग मध्ये 60 धावा बनवल्या होत्या, म्हणजे विकेट वरती बॅटरला देखील मदत आहे आणि गोलंदाजांना चांगला टर्न देखील आहे. विजयचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर आला, फलंदाजाने चेंडूला फॉलो केलं, पंचांनी मात्र डॉट बॉलची घोषणा केली. निर्धाव चेंडू मात्र आलाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त विजय खडकेने 2 धावा खर्च केल्या. ते मात्र वातावरण शांत करून टाकणारी गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर विकेट देखील आल्या, धावा देखील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या. विजय परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा, रन मात्र मिळेल ती एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 24 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा एक चेंडू. धावफलक अगदी पाहिलं तर फक्त 24 धावांवरती थांबवलाय. प्रोजेक्टेड स्कोर आता पाहिलं तर 42 धावांवरती तो प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय, पण हा प्रोजेक्टेड स्कोर मॅच जिंकण्यासाठी पुरेसा असेल का? तर क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या अशी नाही जी विजयाची गॅरंटी देईल, पण विजयाची गोलंदाजी आपण पाहतोय मॅच मध्ये विजयाची गॅरंटी ही मात्र पाहायला मिळते, कारण 3 धावा फक्त या 5 चेंडूमध्ये खर्च केला विजय खडकेने. यावेळेस हा चेंडू मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला, एक सिंगल धाव आणि ते हलकं मिसफील्ड आणि ते दुसरी धाव. 2 धाव पूर्ण होत आहेत. छोटीशी चूक आणि ते दुसरी धाव पूर्ण झाली आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. थोडस फास्ट खेळा, कारण या इनिंग मध्ये थोडासा उशीर लागलाय, कारण पहिल्या 3 ओव्हर पाहिलं तर बराचसा वेळ या पहिल्या 3 ओव्हरने घेतला. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये आता रहीम 11 ला गिअर चेंज करावा लागेल, बॅटिंगचा गिअर चेंज करावा लागेल. बॅटरला धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जमवावे लागतील, कारण मॅच अगदी पाहिली तर शांत करून टाकली आहे गोलंदाजाने. विजय खडकेने टाकलेलं अप्रतिम षटक, फक्त 5 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च आल्या. आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश. 26 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. बॅटिंग लाईनअप पाहिली तर रहीम 11 संघाची एक तगडी बॅटिंग लाईनअप आहे, पण इथे आता हे दोन्ही फलंदाज मात्र थोडा शांत खेळ नक्कीच पाहायला मिळाला. 3 ओव्हर 26 धावा. प्रथमेशचा हा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केलाय आणि ते घडतंय काय? रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. आती घाई संकटात जाई, नजर हाटी दुर्घटना घटी, रनआउटच्या रूपाने फलंदाज इथे बाद.
प्रथमेशच्या गोलंदाजीची सुरुवात आणि रनआउटच्या रूपाने ते विकेट. धाव फलकावरती आपण पाहतोय 27 धावा. अनिकेत ताकवणे मात्र रनआउटच्या रूपाने बाद झाला. अमर गोरेचा चांगला थ्रो आणि तिथे फलंदाज मात्र रनआउटच्या रूपाने बाद. आणखी एक विकेट मात्र गमावली गेली. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आणि 3 फलंदाज मात्र बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दिग्विजय घाटे नवीन फलंदाज आपण पाहतोय. एक नवोदित खेळाडू मैदानामध्ये आला आणि चांगली सुरुवात देखील दिग्विजयची आपण पाहिली. येरवडा प्रीमियर लीग मध्ये त्याच्यावरती नोटांचा वर्षाव झाला होता. तो दिग्विजय आता मैदानामध्ये. 27 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद. 27 धावा. यावेळेस हा चेंडू मात्र खेळून काढलाय. चांगला फटका आणि ते क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. फक्त एक सिंगल धाव. प्रथमेश इथे मात्र थोडीशी गडबड झाली पण इथे विकेट मात्र येणार नाही. दिग्विजयने मात्र प्रयत्न केला स्वतःला वाचवण्याचा. टाइम मारून त्यांनी स्वतःला वाचवलं देखील. एकच सिंगल धाव. पॅरिसच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव आपण पाहिली. आता दिग्विजय घाटे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. राईट हँडेड फलंदाज दिग्विजय. मोठमोठे फटके दिग्विजयच्या बॅटमध्ये देखील आहेत पण त्याच्याकडे चेंडू फक्त 10 आहेत आणि या 10 चेंडूमध्ये मोठ्या धावा जमवाव्या लागतील. हा चेंडू दिग्विजयसाठी मात्र वेगवान होता. विकेट किपरला देखील चकवा दिलाय. व्हाईट बॉल प्लस चौकार. आनंदाच्या लाटा इथे मात्र आल्या असतील कारण व्हाईट बॉल वरती चौकार आलाय. जो धावफलक अगदी शांत होता तो एक्स्ट्रा धावांनी मात्र इथे वाढेल. 33 धावा. शेवटचे 10 चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहेत आणि हे 10 चेंडू मात्र निर्णायक असतील. या धावफलकावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये झालेली एक चांगली सुरुवात. या मॅच नंतर होणारी मॅच असेल सिंहगड वॉरियर्स विरुद्ध मंगलमूर्ती 11. तयार राहायचं दोन्ही टीमने. हा चेंडू इथे परत एकदा व्हाईट बॉल. आता नक्की प्रथमेशला झालंय काय. अबकी बार व्हाईट बॉल की बोचार. एका पाठोपाठ एक 2 व्हाईट बॉल आले. 2 अतिरिक्त धावा आणि त्याबरोबर चौकार देखील आला. धावफलक जो थांबला होता तो पुन्हा एकदा पुढे सरकलाय. 34 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस दिग्विजयच्या बॅट मधून सरळ फटका खेळला. क्षेत्ररक्षक इथे झेल मात्र सुटला. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. प्रथमेश मात्र नाराज असेल कारण झेल महत्वाचा होता. दिग्विजयला जीवदान मिळणं म्हणजे अंतिम षटकांमध्ये धावांचा पाऊस तो पाडेल. दिग्विजयला मिळालेलं जीवदान. सोपा झेल मात्र इथे सुटला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही टीमनी तयार राहायचंय. दोन्ही टीमला विनंती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमनी तयार राहायचंय. धावफलकावरती आपण पाहतोय 38. यावेळेस दिग्विजय फटका फसला. परत एकदा संधी असेल. क्षेत्ररक्षक फार दूर होते. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. दिग्विजय मला वाटतं डगआउट मधनं सेट होऊन आलाय. तो वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. रहीम 11 संघासाठी या मात्र धावा महत्वाच्या असतील. हा चेंडू इथे अगदी पाहतोय आपण चमचा फार दूरवरनं निघून गेला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ.
41 धावा. या ओव्हर मध्ये पाहिलं तर बऱ्याचशा धावा व्हाईट बॉलच्या खर्च झाल्या. प्रथमेशचा हा चेंडू अगदी हवेत खेळला, आकाशाला गवसणी घालणारा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि ते दिग्विजय घाटेला मात्र परतावं लागेल फलंदाज इथे बाद. अजिंक्य गोळे टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. यानंतरचा सामना सिंहगड वॉरियर विरुद्ध मंगलमूर्ती 11. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण समालोचन कक्षात येथे यायचंय. हितेश चव्हाण नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. हितेश 41 धावा या धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. 4 फलंदाज बाद 41. रेम 11 संघ थोडासा आज खराब खेळ नक्कीच बॅटिंगच्या माध्यमातून पाहिला, पण मॅच अजून संपली नाहीये कारण त्यांच्याकडे गोलंदाज देखील तितकेच चांगले आहेत. अगदी इथे या येणाऱ्या 7 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा मात्र महत्वाच्या ठरतील. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जरी आल्या, 15 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग स्कोर रेम 11 इथे मात्र उभा करतील आणि नंतर गोलंदाजी करामत मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण प्रथमेश घोसावीची गोलंदाजी पाहतोय. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. आतापर्यंत पाहिलं तर 25 धावा प्रथमेशने खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडवरती असेल हितेश चव्हाण. आल्या पहिला चेंडू मात्र विकेट मध्ये खेळून काढला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद 42 धावा या धावफलकावरती पाहतोय आपण. 8 धावा या एक्स्ट्रा धावा आतापर्यंत पूर्ण टीमने खर्च केल्या. शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मध्ये एक चांगला धावफलक उभा करायचा असेल तर या 6 चेंडू मध्ये मोठ्या फटकी खेळाव्या लागतील. कधी पाहिलं तर 4 विकेट मात्र गमावल्या. अजूनही रेम 11चे ताकदवान फलंदाज मागे बाकी आहेत आणि त्यांना मात्र या मॅच मध्ये धमाका करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर अमर गोरे. एक चाणक्य खेळाडू, ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर. टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र अमर गोरेच्या स्वरूपात मिळाला. शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर नॉन स्टॉप एनर्जी स्पॉन्सर बाय मॅन ऑफ द मॅच साठी मात्र स्पॉन्सर आपल्याला या शेवटच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जे लोकल आपचे जे टॉप 8 संघ येतील, ओपन आपचे जे 8 संघ येतील, त्या सर्व मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला स्पॉन्सरशिप या ठिकाणी असेल आणि अनेक मोठमोठे पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट पिच चेंडू होता. अमर गोरेचा प्रहार जोरदार केला. क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहील. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. 6 धावा. षटकार मात्र खेळला गेलाय. इथे हितेश चव्हाणच्या बॅट मधून आलेला षटकार घणाघाती होता. शॉर्ट पिच चेंडू, उसळता चेंडू होता, त्यावरती खेळलेला एक सुंदर फटका. षटकार मात्र खेळला. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये एक धावफलक नक्कीच पाहायला मिळेल. रेम 11 आता मात्र एक चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. 48 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. परत एकदा फटका जोरदार आणि ते फील्डर के मस्तक पे दस्तक. गेन बॉन्डेड के बाहर. 6 रन. अगदी हा झेल होणं मात्र गरजेचं होतं. प्रथमेश कडनं सुटलेला झेल आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. 54 रन. सिंहगड वॉरियर्स आणि मंगलमूर्ती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. लागोपाठचा तिसरा. इस बार और भी ऊपर से. 6 रन. हितेश चव्हाण काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू झालीये. काना मागणं येणं आणि तिकट होणं का असतं मात्र दाखवलंय. तिकट फटके खेळले. 3 षटकार हितेशच्या बॅट मधून आले
अमर गोरेवरती मात्र आक्रमण त्याने चढवलंय. 60 धावा धाव फलकावरती अगदी पूर्ण होतात. 40-45 मध्ये धाव फलक थांबेल असं वाटलं होतं. यावेळेस हा चेंडू मात्र सोडून दिलाय. विकेट किपर कडनं देखील चूक होते. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहतोय आपण स्ट्राइक रोटेट केली जाईल. परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती इथेच असेल. एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि एक सिंगल अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड होतात. पॅरिस कांबळे मात्र यावेळेस बाद झाला. विकेट सॅक्रिफाईस केली कारण त्याने पाहिलं हितेशच्या बॅट मधनं 3 षटकार आलेत. हितेशला स्ट्रायकिंग एंड वरती ठेवणं गरजेचं होतं. पॅरिसने मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. अभिषेक कुजूर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अभिषेक स्ट्रायकिंग एंड वरती हितेश असेल आणि परत एकदा हितेश साठी हा चेंडू मात्र दिशा खराब होती. अमर गोरेची दशा खराब होती संघाची. सिंगल धाव 63 धाव धाव फलकावरती पाहतोय आपण. वाटलं होतं 45-48 धावांमध्ये धावफलक थांबून जाईल पण धावफलकाने मात्र अगदी मुसंडी मारली. शेअर मार्केट जसा वर चढतो ना तसा रहीम 11च्या शेअरला मात्र जळाली आली. 63 धावा. सिंहगड वॉरियर्स टॉस साठी यायचंय. सिंहगड वॉरियर्स कॅप्टन टॉस साठी आणि इथे चौकार. क्या बात आहे. लागोपाठचे 4 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेले. 3 षटकार त्यानंतर 2 व्हाईट बॉल आणि चौकार. धाव फलकावरती अगदी 5 चेंडू मध्ये पाहिलं तर अमर गोरेने आतापर्यंत 25 धावा खर्च केल्या. सिंहगड वॉरियर्स कॅप्टन टॉस साठी जर आला नाहीत आता तुम्ही तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन घोषित केलं जाईल. सिंहगड वॉरियर्स कॅप्टन टॉस साठी यायचंय. 67 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस हा फटका देखील जोरे खेळलाय. चेंडू टप्पा घेतोय. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. या ओव्हर मधील 6च्या 6 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेले. एक्स्ट्रा धावा देखील आल्या. जवळपास 29 धावांचं षटक. 71 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 72 धावांचं टार्गेट. टॉस या ठिकाणी केला जाईल. गौरवदत्त कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वॉटर ट्रॉफीचा 3रा सामना सिंहगड वॉरियर्स विरुद्ध मंगलमूर्ती या 2 टीम दरम्यान टॉस. गौरवदत्त कदम यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय. वॉटर ट्रॉफी असा कॉल केलाय आणि वॉटर ट्रॉफी 2025 असा कॉल आलाय. टॉस जिंकलाय मंगलमूर्ती 11 संघाने टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ झाला. काय कॉन्फिडन्स आहे पहिल्या मॅचचा? पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात पण आम्ही सेम खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकून प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. अपोनंट टीमला 40-45 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल आमचा. धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. बेस्ट लक. सिंहगड वॉरियर्स टीमचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. नक्कीच विचारेल मी कसा आहे अनुभव, कसा आहे या सिंहगडच्या मैदानामध्ये घरच्या मैदानामध्ये खेळायचं आणि वॉटर ट्रॉफी सारखी एक मोठी स्पर्धा खेळताय, कसं वाटतंय? नक्कीच वॉटर ट्रॉफी खूप मोठी ट्रॉफी आहे. पुण्यातला वर्ल्ड कप मला राहील याला. मी तर पहिल्यांदा खेळतोय आज आणि टीम चांगली आहे आमची आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं ज्या संघाने अगदी प्रतिस्पर्धी संघाचे पहिल्याच ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद केले होते त्या संघासमोर आता स्ट्रॅटर्जी काय असेल? ओके, पहिल्या मॅच मध्ये होता पण जबरदस्त खेळ पहिल्या मॅच मध्ये पाहिला होता. पण तुम्हाला या मॅच साठी बेस्ट ऑफ काय असेल कारण का मोठ्या टीम बरोबर मॅच आहे आणि मोठी टुर्नामेंट वॉटर ट्रॉफी. हा सामना आता या मॅच नंतरचा सामना टॉस झाला. टॉस जिंकलाय मंगलमूर्ती 11 संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानामध्ये जाऊया. एक मोठी मॅच मैदानामध्ये रंगली आहे. सुरुवातीला असं वाटलं रहीम 11 संघाचा डाव फलक अडखळलाय. अगदी तिथे मला वाटलं होतं की धाव फलक 40-45 धावांमध्ये रोखला जाईल पण शेवटच्या 2 ओव्हर मध्ये रहीम 11ने जो खेळ केला ना, जे झेल सुटले आणि जिथे ज्या धावा आल्या तिथे मात्र धाव फलकाने मुसुंडी मारली. 71 वरती धावा पोहोचल्या. अमर गोरेचं शेवटचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं. तिथे प्रथमेच्या हातून सुटलेला झेल आणि आलेले 3 षटकार 3 चौकार आपण पाहिले.
वाईट बॉल देखील आले, त्यामुळे 29 धावा त्या षटकामध्ये आल्या. 71 धावा बनवल्या, विजयासाठी 72 धावांचं टार्गेट. दी मॉटर ट्रॉफी स्पर्धा आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन, नियोजन आणि या आयोजनामध्ये सर्वांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी ब्रेकफास्टची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली. जे खेळाडू, जे प्रेक्षक राहिले असतील त्यांनी नाश्ता करून घ्या. नाश्त्याची सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे. ज्यांचा नाश्ता बाकी असेल त्यांनी नाश्ता करून घ्या, ही विनंती. पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. मॅचला सुरुवात, 72 धावांचं टार्गेट. आसिफचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती चौकार. आज अगदी 2 मॅच आपण पाहिल्या, दोन्ही मॅच मध्ये सेम सुरुवात अगदी पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आल्या त्या दोन्ही इनिंग मध्ये. या इनिंग मध्ये अगदी पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि सेम फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं मात्र मगाशी चौकार खेळला, इथे देखील पॉइंट वरनं मात्र चौकार खेळला. सुरुवात मात्र लाजवाब. दोन्ही संघाची अप्रतिम सुरुवात आपण पाहिली. किरणबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाने मात्र सुरुवातीला चौकार खेळला. आसिफ संगमच्या बॅट मधून आलेला चौकार. चेंडू कट केला, क्षेत्ररक्षक ते मात्र तयार. एक सिंगल धाव, सिंगल धाव. बबलू कामकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ओके, स्ट्रायकिंग एंडवरती आता आरिफ. मग अशी अगदी बबलू कामकरच्या बॅट मधनं एक चौकार आला आणि लगोलग एक सिंगल धाव देखील आली. आरिफ संगम आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हा उसळता चेंडू होता, पुढे सरकून थोडासा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अपील मात्र तिथे फलंदाजांनी केली होती. वन बाउन्सचा इशारा तरी येईल असं वाटलं, पण स्टेप आउट झालेल्या फलंदाजाला मात्र इथे पंचांनी नकार मात्र दिला. चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. आरिफसाठी हा चेंडू स्लोवर टाकला होता, स्लोवर चेंडू फसवलं आणि चेंडू मात्र इथे डॉट बॉल. काय गोलंदाजी इथे मात्र सुरू केली आहे पॅरिस कांबळेने. कधी ओपनिंगला बॅटिंगला देखील आला होता, ओपनिंगची गोलंदाजी देखील करतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर टीम मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि गोलंदाजी मार्कवर अगदी येताना 4 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या. विकेट मिळवली नाहीये पण धाव फलकाला त्यांनी शांत मात्र ठेवलंय. हा चेंडू इथे मात्र वाईट बॉल, भरकटणारी गोलंदाजी, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. गोलंदाज पहिले 4 चेंडू चांगले टाकल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र केला आणि यावेळेस हा चेंडू मात्र वाईट बॉल. ही स्ट्रॅटर्जी मात्र कामाला आली आहे. प्रत्येक चेंडू त्याने वेगळे हाताळले, काही बाउन्सर टाकले, काही खोलवर डब्याचे टाकले, काही गुडलेन स्पॉट वरती टाकले. हा चेंडू थोडीशी दिशा खराब होती, त्यावरती वाईट बॉल, अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती ऍड झाली. त्यावेळेस समोरच्या बाजूला तडाखा चांगला खेळलाय, लॉंग ऑन मधनं चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आरिफच्या बॅट मधनं आलेला सुंदर चौकार, 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर मध्ये चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, एक सिंगल आली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, थांबवलं. कॉल चांगला होता, रोखलं स्वतःला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 11 रन. अकरा धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 61 धावा हे समीकरण मात्र असेल. मगाशी एकला असं वाटलं धावफलक पूर्ण होईल नाही होईल, पण इथे बॅटिंग नंतर मात्र कमाल केली. त्यानंतर धावफलकाने एक मोठी मुसुंडी मारली. इथे अगदी क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी काय होईल सांगतात नाही. 24 चेंडू 61 धावांची गरज. अभिषेक कुंजूर गोलंदाजी मार्कवर. अभिषेक कुंजूरचा पहिला चेंडू आसमानी टोला इथे खेळलाय आणि चेंडू इथे पाहूया आपण. अप्रतिम प्रयत्न मात्र तिथे झालाय. पंचांचा निर्णयाची वाट पाहिली जाईल. धावा पाहूया किती पळून केले जातात आणि इथे पाहिलं जाईल आणि पंचांनी मात्र सांगितलं, सेव्ह सांगितलंय. पंचांनी मात्र निर्णय दिलाय. धावा ज्या पळून काढल्या त्याच धावा असतील. दुहेरी धावा इथे मात्र धावफलकावरती ऍड होतील. प्रयत्न मात्र चांगला होता. हा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू मात्र टाकला गेला. डॉट बॉल. 13 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. दिग्विजयचा मात्र फार चांगला प्रयत्न आपण पाहिला. झेल टिपला होता त्याने, पण अगदी तोल मात्र सांभाळू शकला नाही. चेंडू त्याने परत आतमध्ये टाकून दिला. षटकार तिथे मात्र वाचवला गेला. परत शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची कट, स्लिप मध्ये चेंडू गेला. एक सिंगल रन आणि सिंगल धावेने इथे धावफलक मात्र पुढे सर केलं. 14 धावा. 21 चेंडू आणि 58 धावांची मात्र आता गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. जवळपास 16-17च्या सरासरीने धावा मात्र जमवायला लागतील. पण अभिषेक कुंजूर इथे मात्र चांगली गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. बबलू कामगारचा मात्र हा चांगला फटका होता. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवलं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा मात्र पूर्ण होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या.
ती जलद गतीने मात्र इथे धावा कंप्लीट केल्या गेल्या. 16 धावा या धावलकरती आपण पाहतोय. 20 चेंडू आणि बनवायच्या 56 धावा. पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा चौकार षटकार येणं मात्र गरजेचं असेल. बाकी सिंगल डबलच्या धावा देखील चालतील. यावेळेस फटका मात्र जोरदार खेळाय, हवाई हल्ला, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा बाहेर. बबलूच्या बॅट मधनं षटकार, 6 धावा. फटका पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने फटका जाईल असं वाटलं होतं, पण चेंडू थोडासा जोरात आला, बॅट देखील तितक्याच जोरात फिरली आणि टायमिंग परफेक्ट झाला. टायमिंग मॅच झाला. चेंडू लॉंग ऑफ मधनं सीमारेषे बाहेर गेला. षटकार. परत एकदा सेम ऍक्शन रिप्ले, हवाई हल्ला, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू मात्र अभिषेकचे फार महागडे ठरले. 2 षटकार आले. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. अठरा चेंडू 44 धावांची गरज. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 28 धावा आल्या. एकही फलंदाज मात्र इथे बाद झाला नाहीये. आणि आता गोलंदाजांना मात्र एखादी विकेट मिळवून द्यावी लागेल, नाहीतर जे 72 धावांचं एवढं मोठं टार्गेट आहे ते देखील धावांचं टार्गेट इथे चेस केलं जाऊ शकतं, कारण तेवढी तगडी बॅटिंग लाईनअप देखील आहे आणि सुरुवात देखील तितकी दर्जेदार झाली. सागर शिंदे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सागर शिंदे ट्रॉफी दरम्यान सागर शिंदेचा खेळ आपण पाहतोय. अगदी एक चाणाक्षी खेळाडू, एक चांगला कर्णधार. सागरचा पहिला चेंडू मात्र उसळता चेंडू होता. सासवडचा हा बुलंद सितारा आपण मैदानामध्ये पाहतोय आणि एक चांगली सुरुवात मात्र सागर शिंदेची आपण पाहिली. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आरिफ. सागर शिंदेचा पहिला चेंडू मात्र उसळता होता. डॉट बॉल इथे आलाय. पुढचा चेंडू सागर शिंदे स्लोवर टाकला. स्लोवर चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग आपण जितेन याची पाहिली. केवळ एक सिंगल धाव. सोळा चेंडू 43 धावांची गरज. बबलू खामकर स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा. बबलू खामकर साठी हा चेंडू अगदी पाहिलं तर फार उसळी घेणार होता. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांनी कळवला. अतिरिक्त धावेमध्ये वाढ आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी कळवलाय. म्हणजे आता सागरला मात्र बाउन्सर चेंडू आता टाकता येणार नाही. यावेळेस फटका मात्र चांगला गेला आहे. चांगला फटका, हुक केला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे. ती धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या 15 चेंडूचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 15 चेंडू मध्ये 36 धावा बनवल्या. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये अजून 36 धावा बनवायच्या आहेत. चला फिल्डर आतमध्ये या तिकडचे. दुसरा बॉल आपण दिलाय. तिथे फिल्डर असेल. सापडलाय बॉल. बॉल सापडलाय. तो मॅच बॉल आलाय परत मैदानामध्ये.
पहिले 15 चेंडूचा खेळ आपण पाहिला, 36 धाव बनवल्या, अजून 15 चेंडू शिल्लक आणि 36 धाव बनवायचे आहेत. म्हणजे अर्धा किल्ला सर केलाय, अर्धा किल्ला अजून चढणं बाकी आहे. विजय मिळवण्यासाठी 36 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार होताना आपण पाहतोय. एक चुरशी सामना, दोन्ही संघ समान ताकदीने मैदानामध्ये लढतायत. सागर शिंदेचा हा चेंडू पवर एकदा कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षण चेंडू मध्ये रेस लागली, क्षेत्ररक्षणाने मात्र रेस जिंकली, चेंडूला थांबवलं. 2 धावा इथे पूर्ण होतात. दुहेरी धावांनी धावफलकावरती होते वाढ 38. अडतीस 38 रन. 2.4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. चौथा चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 34 धावांची गरज. आणि हा चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बबलू खामकर हा चेंडू अगदी पाहिला तर निर्धाव आला. आणि प्रत्येक डॉट बॉल हा मात्र प्रेशर वाढवत राहील. प्रत्येक डॉट बॉलने मात्र मॅच लांब निघून जाईल. 13 चेंडू 34 धावांची गरज. पहिले काही फटके पाहिले बबलू कामकरचे तर सरळ बॅटने चांगले फटके खेळले होते. ये अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. यावेळेस सरळ बॅटने खेळलेला आलिशान फटका, धमाका, चेंडू जातोय. मॉर्टर ट्रॉफीचा खणखणीत षटकार. ओव्हरची समाप्ती. या ओव्हर मध्ये आल्या 16 धावा. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा. 44 रन हे आतापर्यंत धावफलकावरती ऍड होत आहेत. शेवटचे 12 चेंडू 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडूवरती धावा मात्र घेणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती रन मात्र येणं गरजेचं असताना इथे मात्र सुरुवात चांगली झाली. 44 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रत्येक चेंडू मात्र महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. इथे प्रत्येक चेंडूवरती धाव मात्र घ्यावी लागेल. शेवटचे 12 चेंडू 28 धावा. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचले. रहीम 11 की धीरेन भाई शहा स्पोर्ट फाउंडेशन जिंकतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ तुम्हाला मिळणार नाही. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. ड्रिंक ब्रेक साठी आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. 10 सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. वेळ वाचवा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव ही मात्र आता लाख मोलाची आहे. कारण क्वालिफायरच्या मॅच जरी असल्या तरी ह्या मॅचेस महत्वाच्या आहेत. आणि प्रत्येक चेंडूवरती आघात करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती धावा घ्याव्या लागतील. आयुष्यामध्ये देखील असंच आहे. प्रत्येक संकटाचे चेंडू जे तुमच्यावर येतात त्यावरती तुम्हाला प्रति हल्ला करावा लागतो. अफाट आयशा मैदानी तू यशो वेळोवेळी. डाव तुझा येता तू जमोईशी आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. बहुताली झेल गया जो तो भाषे फेकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकविशीत तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला सामना कोण जिंकेल सांगता येत नाही. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन की रहीम 11. रहीम 11चा डाव थोडासा अडकळला होता सुरुवातीला. सावरला तो फलंदाजांनी. आणि आता गोलंदाजांनी मात्र केलेली खराब कामगिरी आपण पाहिली. जिथे धावा मात्र कमी झाल्या होत्या जास्त बनवल्या त्यांनी धावा देखील खर्च केल्यात. शेवटचे 12 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय विकास जाधव. अनुभवी गोलंदाज आहे आणि तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. आरिफ इथे मात्र रनआउटची संधी. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. इथे मात्र आरिफची चूक आणि बबलू यांना मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. मोठी विकेट. विकेटच्या मागे सुंदर काम आपण पाहिलं. विकेट मात्र इथे गमावली गेली आणि विकेट गेली ती बबलूची. ज्या बबलूने मात्र सामना इथपर्यंत खेचून आणला. पहिला चेंडू इथे पाहिला तर डॉट बॉल कोणती धाव नाही आणि रनआउटच्या रूपाने बबलू कामकरला मात्र माघारी परतावं लागलं.
नवीन बॅटर अजिंक्य. अजिंक्य गोळे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. अजूनही या षटकानंतर एक षटक मात्र शिल्लक असेल, पण या षटकामध्ये धावा चांगल्या बनवणं मात्र गरजेचं असेल. मोठी विकेट गमावली. बबलू कामगरने मात्र हा सामना फार जवळ आणून ठेवलाय धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी. पण इथे हा सामना आता जिंकणं गरजेचं आहे, कारण पाहिलं तर बबलूने विजयाचा पाय रचलाय, पण विजयाचा सुवर्ण कळस चढवणार कोण हे मात्र पाहिलं जाईल. यावेळेस पहिला चेंडू अगदी इथे पाहिला तर चांगला फटका आणि ते चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अजिंक्य गोळे मैदानात आला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. अनेक वेळा असं होतं अजिंक्य मैदानामध्ये आलं की चेंडू मैदानाच्या बाहेर थांबतच नाही. मोठमोठे फटके अजिंक्यच्या बॅट मध्ये आहेत आणि त्याचं प्रत्यय पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार मात्र खेळला गेला. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. रेम 11 की धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन. कोणता संघ इथे बाजी मारेल? शेवटचे 10 चेंडू 24 धावा. प्रत्येक मॅच मात्र महत्वाची आहे. 4 मॅच प्रत्येक टीमला आहेत, पण इथे प्रत्येक मॅच मध्ये चांगलं खेळणं मात्र गरजेचं असेल. पॉइंट टेबल पाहिला जाईल आणि फक्त 2 संघ हे अंतिम 8 मध्ये मात्र समाविष्ट होतील. आज देखील हा चेंडू पायावरती आदळलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू सरळ बॅटने अजिंक्यने समोर चांगला खेळून काढला होता. यावेळेस अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळला आणि ते चेंडू मात्र निर्धाव. शेवटचे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. विकास जाधव 3 चेंडू मध्ये 4 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ विकास जाधवचा मात्र बाकी असेल. या धावांवरती अगदी पाहिलं तर एक विकेट मात्र गमावली गेली. 9 चेंडू 24 धावांची गरज. दुसरा सामना देखील अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. यावेळेस समोरच्या बाजूला पुन्हा एकदा चांगला फटका आणि ते पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. अजिंक्य गोळेच्या बॅट मधनं खणखणीत फटका होता. षटकार आला आणि या फटक्यांची मात्र गरज आहे. अगदी 72 धावांचं एक मोठं टार्गेट असताना देखील फलंदाजांनी जी बॅटिंग केली ना, हे टार्गेट आता नॉर्मल वाटतंय. फार मोठं टार्गेट मात्र सेट केलं नाही असं वाटतंय, पण अजूनही पाहिलं तर दिल्ली बहुत दूर आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज. जिगीच्या बॅट मधनं कव्हर मध्ये चेंडू मात्र खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं स्वप्नील जाधवचं चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा मात्र वाचू शकला नाही. दुहेरी धावा इथे मात्र पूर्ण होतात. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू बनवायचे 16. आता जर एखादा चेंडू डॉट बॉल गेला तर धीरेनभाई शाह संघाच्या पाठीराख्यांच्या पोटामध्ये येईल गोळा. धावा बनवायच्या 16. एखादा मोठा फटका आला तर रेम 11 संघाच्या पोटामध्ये येईल गोळा. धाव बलगावती धाव बनवायच्या 16. 7 चेंडू 16 धावांची गरज. फटका मात्र चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ सुरू आहे आणि ते चेंडूला बाउंड्रीवरती थांबवलं देखील आणि ते पाहिलं तर 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत आणि दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 58 58 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 14 धावा. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. एक जबरदस्त मॅच मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. आता हे 6 चेंडू मात्र फार महत्वाचे असतील. हे 6 चेंडू आता जर 14 धावा रोखल्या तर मात्र रेम 11चा विजय.
शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. पाहूया पुढे काय येईल. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना समान गुण असतील, कारण लीग मॅच आहे. सामना टाय झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिले जातील. शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सागर, संघाचा कर्णधार आता मैदानामध्ये आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. आरिफ संगम 10 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत बनवल्या. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करेल. 6 चेंडू 14 धावा. सागर रोखणार का आरिफ त्या धावा बनवणार? रहीम 11 की धीरनभाई शाह, कोणता संघ बाजी मारेल? वॉटर ट्रॉफी 2025 चा 16 अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला सामना. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू आरिफला मात्र इथे समजू शकला नाही आणि ते आरिफला मात्र विकेट गमवावी लागेल. फलंदाज इथे बाद. पहिला चेंडू सागरचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. अगदी मगाशी देखील सांगितलं 6 चेंडू 14 धावांची गरज असताना हे 6 चेंडू मात्र फार महत्वाचे आहेत आणि इथे विजय मिळवणार कोण हे ठरवणार आहे 6 चेंडू. आरिफ अगदी पाहिलं तर निराश असेल, कारण या मॅच मध्ये आरिफची बॅटिंग मात्र हवी तशी झाली नाहीये. तिथे मात्र त्याला कमी धावांमध्ये माघारी परतावं लागलं. विकेट मात्र गमवावी लागली रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रोहन पवार. हप्पीचा मिस्टर 360 म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो रोहन पवार फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. रडाचा कोहिनूर हिरा म्हणून रोहनकडे पाहिलं जातं. अगदी उगवता सितारा आहे आणि अगदी हप्पीच क्रिकेटमध्ये त्याने त्याचा डंका वाजवलाय आणि अगदी फुलपिच क्रिकेटमध्ये देखील त्याने मात्र त्याच्या नावाचं एक वेगळं वलय मात्र निर्माण केलंय. तो रोहन पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. आलेल्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही जे काय खाताय त्याचा कचरा इकडे तिकडे टाकू नका. डस्टबिन मध्ये तो कचरा टाका. इथे सागरचा हा चेंडू अगदी पाहिला तर शॉर्ट पिच होता. फटका चांगला खेळला. चेंडूने उसळी घेतलीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. अजिंक्यच्या बॅट मधनं महत्वाचा चौकार. मित्रांनो ग्राउंड सुंदर आहे आणि आपण त्या ग्राउंड मध्ये खेळतोय. त्या क्रिकेटची त्या ग्राउंडची निगा राखणं देखील आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं जे तुम्ही खाताय ते डस्टबिन मध्ये टाका, इकडे तिकडे टाकू नका. कारण आयोजकांनी तुमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली तर त्या प्लेट तुम्ही इकडे तिकडे टाकल्यात. विनंती असेल सर्वांना की जे काही खाल्लंय त्याच्या सर्व प्लेट कचरा जो असेल तो डस्टबिन मध्ये टाका, इकडे तिकडे टाकू नका. 62 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सागरचा हा चेंडू परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. फटका मात्र हवा तसा बॅटवर आला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते थ्रो चुकला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो अगदी वेगवान होता. विकेट किपरला ते कलेक्शन मात्र करता आला नाही. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत. 8 धावा. आखरी 3 गेंदे रन बनाने 8. शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. क्वालिफायर मॅच पण अगदी इथे पाहिलं तर फार चुरस मात्र वाढली आहे. चुरशीचा झालेला सामना आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज. 72 धावांचं टार्गेट असताना देखील शेवटपर्यंत सामना रंगलाय. अजिंक्यच्या बॅट मधनं जोरदार फटका. अजिंक्य गोळे षटकार. षटकार मात्र इथे खेळला गेलाय. एका ओव्हर मध्ये 14 धावांची गरज असताना सामना आता येऊन टेपलाय. 2 चेंडू 2 धावांची गरज. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने मात्र मॅच वरती पकड मजबूत केली. 72 धावांचं टार्गेट असताना देखील मॅच मध्ये इथे आता शेवटच्या 2 चेंडूवरती 2 धावांची गरज असेल. सागर शिंदे सहजासहजी सामना सोडणार नाही. जिद्दी खेळाडू आहे. चेंडू चांगला टाकण्याचा प्रयत्न मात्र असेल. अजिंक्य यावेळेस मात्र शांत डोक्याने चेंडू खेळून काढलाय. अगदी हा फटका जर पाहिला अजिंक्यने बॅटने नाही डोक्याने खेळलाय. शांत डोक्याने खेळलेला फटका. सामना संपलाय. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशनने बाजी मारली आहे. सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन.
हार्ड लक रहीम 11 जबरदस्त खेळ दोन्ही टीमचा पाहायला मिळाला. हाय स्कोरिंग मॅच मैदानामध्ये पाहायला मिळाली. प्रेक्षकांनी मात्र फार आनंद या मॅचचा घेतला. जबरदस्त मॅच नक्कीच पाहायला मिळाली. मोटर ट्रॉफीचा थरार. क्वालिफायरच्या मॅच इतक्या चुरशीच्या होत्या, इतक्या जबरदस्त मॅचेस होतात. विचार करा 6 तारखेला मैदानामधनं कोणी हलणार देखील नाही, इतक्या चांगल्या मॅचेस नक्की पाहायला मिळतील.